पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्ट्राइक वरती आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय मयांक कंदारे आणि त्यांच्या सोबत मात्र राज बॉलिंग साठी मात्र पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय हर्षित रांका. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता. बॅकफुट वर जाऊन लागलाय परंतु लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये हा नियम जो आहे तो वगळला गेलाय. नेक्स्ट बॉल हर्षित रंका. पुन्हा एकदा या वेळेला मात्र आडव्या बॅटने स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. फर्स्ट फ्लोअर जाईल. नवीन आहे बॉल. बॉल बॉक्स शंभू शंभू बॉल बॉक्स घे. दोन धावांचा फटका मागील चेंडूवरती. या वेळेला मात्र बॉटम हँडचा वापर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी हर्षित चांगला चेंडू हाताळतोय. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आली, तिसरा बॉल डिक्लेअर मध्ये जातोय. माझघरचा बॅनर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. द बाईक झोनचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळू शकेल. मस्त गावरांचा बॅनर आहे. प्रथमेश डेकोरेटर्स आणि आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक. या वेळेला समोर खेळ आहे. लॉंग ऑफ वरती फिल्डर नाही आहे. वन बाउन्स 4 धावांसाठी. आज आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय विलासजी नेरुरकर साहेब सुद्धा मैदानावरती उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025च्या या तिसऱ्या पर्वामध्ये. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आपण पाहणार आहात. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. या वेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न केला, व्हेरिएशन करायचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निघून जातोय डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रनने धाव पुढे सरकते. धावफलकात बदल घडतोय. धावफलकावर धावा झाले त्या 8. विलाजी नेरुरकर साहेब आपलं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. अँगल बदलला रान्नो आणि बॉल जातोय तो मात्र डिक्लेअर झोन मध्ये. पार्किंग लॉट मध्ये गेलाय. 2 धावांचा प्रयत्न असेल. न्यू बॉल द्यायचा आहे. एक बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचली आहे. 10 धावा. एक चौकार आपण पाहिला होता मयांक कंदारीच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत करत आली आहेत परंतु आज जिंकणं महत्वाचं आहे मधुसूदन भुवड यांच्या मधु 11 लालबाग संघाला. या वेळेला मात्र लेग कटर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका दुहेरी धावेसाठी. पहिल्या ओव्हरची समाप्ती बिनगडी बाद. 2 धावा आता आल्यानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. मकरंद केसरकर पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर या वेळेला मात्र फ्रंट फुटवर आले. आडव्या बॅटने मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून दिले. अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या माळ्यापर्यंत मजल गाठली गेली होती.
मागील एक स्पर्धा या मैदानावरची आम्हाला आठवते. वरच्या बाजूला ज्या वेळेला फटका केला गेला होता जवळपास 8व्या माळ्यावरती फटका मारला गेला होता. या वेळेला मात्र लॉफ्ट केलं, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर पोहोचतोय तिकडे परंतु बॉल तोपर्यंत टप्पा खातोय. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स, स्वतःला मात्र बॅलन्स करत करत मात्र पुढपर्यंत गेले जरूर परंतु विकेट मिळवता आलेली नाहीये, कॅच करता आलेली नाहीये, कॅच बनवता आलेली नाहीये. धावसंख्या पुढे सरकते 15. विकेटसाठी 101 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. हलकीशी साइड आर्म ऍक्शन बघायला मिळते मकरंद केसरकर कडून. पुन्हा एकदा दुहेरी दाबेचा फटका. अशा 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत या मैदानावरती. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार ठोकता येणार नाही त्यामुळे या 2-2 धावा तुम्हाला चालू ठेवाव्या लागतील. कंटिन्युटी असावी लागेल धावांमध्ये. प्रत्येक बॉलवर धाव घेणं महत्वाचं समजावं लागेल जर चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचंय. यावेळेला मात्र पुढे चालून आले होते, फुटवर्क दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते परंतु चेंडू जसं पाहिलं की लेग स्टंपच्या दिशेने चाललाय किंवा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांनी मात्र त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आणि +1 अशा 2 धावांचा इशारा आम्हाला कळवला. मयांक मात्र त्या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना सोडून दिला चेंडू. विकेट किपरलाही बीट करत बॉल साधतोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. व्हाईट +1 अशा 2 धावा मागील बॉलवरती आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये आहे धावफलक. धावफलकावर सध्याच्या घडीला 19 धावा पाहायला मिळतात. मकरंद केसरकर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा अराउंड स्टंप्स आणि यावेळेला उडवलाय बॉल. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॉल जातोय सीमा पार, येतोय खणखणीत दर्जेदार गणेश गल्ली बिग बॅश 2025 षटकार. अशीच बॅटिंग करायची आहे. हा सामना मात्र जिंकणं अतिशय महत्वाचं आहे मधु 11 संघासाठी. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अक्षय मसूरकरने जर कॅच पकडली तर त्यांना 101 रुपयांचा रोख रकमेचा 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईन वरून बॉल जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार मयांक खंदारेच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग, चांगली दिशा निवडली. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑन वरून धावसंख्या मात्र आता थेट जाऊन पोहोचेल ती 32 वर आणि वैयक्तिक 25 धावा मयांक खंदारेने बनवल्यात. मगाच्या मॅच मध्ये वैयक्तिक 36 धावा त्याने बनवल्या होत्या. या मॅच मध्ये त्याही अधिक धावा बनवण्याची संधी त्याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉल, थोडंसं वळण घेतोय चेंडू, बघूया. ओव्हरची समाप्ती डॉट बॉल आणि अशा पद्धतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 32. 16चा रन रेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावफलक 2 ओव्हर नंतर 32 वर पोहोचले. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे म्हणजे अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये 12 चेंडू आहेत. त्या 12 चेंडूंमध्ये मात्र अजून धावा जमवायचा प्रयत्न असेल. मयांक खंदारे चांगल्या फॉर्म मध्ये दिसलाय आजच्या दिवसात परंतु नशिबाची साथ मगाच्या मॅच मध्ये मिळाली नव्हती. वैयक्तिक 36 धावा बनवून सुद्धा त्यांच्या संघाला हार पत्करावी लागली होती. निखिल पहिला बॉल अगदीच दिशाहीन गोलंदाजी झालेली पाहायला मिळते आणि या चर्चा खेळपट्टीची सुद्धा होईल कारण एक चांगली खेळपट्टी या स्पर्धेला उपलब्ध करून दिली ती महेश आणि रवी चेंदवनकर. त्याचबरोबर आमचे मित्र सिद्धांत शिंदे त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला खेळपट्टी बनवण्यामध्ये त्यांनी जे सहकार्य केलं. आणखीन एक बॉल परंतु नशिबाची साथ नाहीये. असं म्हटलं जातं की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काहीच मिळत नाही. या वेळेला नशिबाची साथ मिळत नाहीये. ती वेळ नव्हती, तो काळ नव्हता. प्रयत्न चांगला होता, फटकाही चांगला होता, पुरेपूर ताकद होती फटक्यामध्ये परंतु झाडाच्या फांदीला जागून पुन्हा एकदा बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 धावा
या वेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, बॅटची एज घेतोय, डिक्लेअर मध्ये जातोय. जर का हा बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता आला असता ना तर मला वाटतं या वेळेला षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. जे काही आहे तुम्हाला आत्ता करायचंय बॅटने करायचंय. या वेळेला सुद्धा प्रयत्न चांगले आहेत. कमबॅक करतोय गोलंदाज निखिल. वारंवार मात्र फटके हुकतायत, फटके मिस करतायत. राज फोंडके, सौरभ फोंडके खूप चांगला परफॉर्मन्स राहिले या खेळाडूंचा. चर्चा राहिली सौरभ फोंडके सारख्या बॅटरची. या वेळेला मात्र चुकीचा फटका. टायमिंग करता आलं नाही, टायमिंग मिस केलं या वेळेला. परंतु बॉल हवेत राहिलेला असताना मात्र कॅच सोडलेली आहे. झेल मात्र ड्रॉप होतोय तिकडे. बॉल धरणीला दान केलाय. निखिल थोडासा नाराज असेल. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर धावफलकावरती 37 धावा. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच असेल मधु 11 लालबाग संघाच्या बॅटर्स कडून. मयांक खंदारे स्ट्राईकवर. या वेळेला मात्र सरळ बॅटनं फटका खेळायचा होता परंतु क्लोज कॉल होता. खूप जवळून मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करतोय यष्ट्यांच्या. विकेट किपरकडे जाईल. 5 बॉल पूर्ण होतील. डॉट बॉलने मात्र मागील बॉलची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 37 वर. ओव्हरचा मात्र शेवटचा चेंडू घेऊन निखिल तयार. स्ट्राईक वरती मयांक खंदारे. फुल टॉस बॉल परंतु या वेळेला डिक्लेअरच्या दिशेने जातोय असं दिसून येत आहे. 2 धावा असतील आणि 2 धावांसोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39, 39 धावा बिनगडी बाद. एकही विकेट अजूनपर्यंत गोलंदाजांना पटकावता आलेली नाहीये आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मात्र नक्कीच एखाद दुसरा षटकार तर पाहायला मिळेलच. ज्या फॉर्म मध्ये बॅटर्स बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज फोंडके आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर मयांक खंदारे. चर्चा सुरू आहे कोणाच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवायची. विचारविनिमयपूर्वक मात्र निर्णय घ्यावा लागेल कारण शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारीचं षटक नक्कीच असू शकतं. फलंदाज एखादी रिस्क घेतील, एखादा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील कारण त्यांना सुद्धा ही मॅच जिंकायची आहे. त्यांना सुद्धा एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो. अजून आपले बरेच सामने शिल्लक आहेत. आपल्याकडे वेळेची कमी आहेत. अजून लीगचे सामने संपलेले नाही आहेत. म्हणजे जवळपास अजून नाही म्हटलं तरी 8 सामन्यांचा खेळ बाकी आहे. प्रत्येक सामन्यासाठी कमीत कमी 40 ते 45 मिनिटं जातोच आहे. म्हणजे 1 तास जातोय आणि त्या 8 तासांसाठी मात्र आपल्याला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे कारण पुढील 8 तासात 8 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. रोहित करंबळकर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पहिल्या बॉलवरती तरी आपल्याला पंचांकडून कळवला गेलाय. एक्स्ट्राने मात्र टीमच्या 40 धावा पूर्ण होतील. पुन्हा एकदा मात्र उडवायचा प्रयत्न होता बॉलला परंतु प्रॉपर संपर्क नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये, मिस टाइम होतोय, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. बॅटच्या आतल्या हिश्श्याला लागून ऑन साईडला गेलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली आहे. मयांक खंदारे सुद्धा चांगले प्रयत्न केलेत. आतापर्यंत या मॅच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आणि या वेळेला जबरदस्त फटका. चेंडू चाललाय खूप दूर. 6 धावा. आणखीन एक दमदार षटकार मयांक खंदारेच्या बॅटमधून. वैयक्तिक 33 धावांवर बॅटिंग करतोय मयांक खंदारे. सोडून दिला बॉल कारण व्हाईट बॉलचा इशारा येणार हे मात्र ठाऊक होतं. स्टेप आउट झालेत परंतु प्रॉपर संपर्क नाही. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू येतोय की काय बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. डिक्लेअर मध्ये गेलाय का बॉल तर नाही. निर्धाव चेंडू असेल. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 धावांवरती.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, परंतु हवा तसा फटका सजवता आलेला नाहीये. चेहऱ्यावरती निराशा दिसून येते. कुठेतरी मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु हा एक एक बॉल जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यावर येणारी एक एक रन खूप महत्वाची आहे. आणखीन एक फुल टॉस, फ्लॅट शॉट खेळाडूच्या हातात, विकेटचं पतन, इनिंगची समाप्ती. पहिला डाव इथे मात्र या विकेट सोबत समाप्त होतोय. पहिली विकेट आली या शेवटच्या बॉलवर आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त. एक बॉल अजूनही बाकी आहे, माफ करा, एक बॉल अजूनही बाकी आहे. मयांक कंदारे बाद झालाय. राहुल दुबे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपला जो रन रेट टेबल जो आहे तो मधल्या इनिंग मध्ये तुम्हाला ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती पाहायला मिळू शकेल. त्यामुळे प्रत्येक टीमने ज्या वेळेला आपला रन रेट टेबल मेगा स्क्रीनवर दाखवला जाईल, आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तो रन रेट टेबल जो आहे तो चेक करून घ्या, आपल्याला विनंती आहे. कारण इथून पुढे मात्र आता आपल्याला पुढील फेरीकडे वळायचंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, स्थिरावली आहे एक प्रकारे 48 वर. 48 राहुल दुबे शेवटच्या बॉलसाठी. शेवटचा बॉल झाडाला लागलाय, खेळाडूच्या हातात गेलाय सरळ. मला वाटतं शेवटच्या काही चेंडूंवरती धावा नशिबात नव्हत्या मधु 11 लालबाग संघाच्या. 4 चेंडू निर्धाव आलेत. आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 48. जिंकण्यासाठी 49 धावांचं आवाहन. आणि आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे जे आपलं थेट प्रक्षेपण चालू आहे त्यावर आपण आपला पॉइंट टेबल पाहू शकता, आपला रन रेट टेबल पाहू शकता. सर्वप्रथम गणेश गल्ली जायंट्स आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत, 2 सामन्यात विजय मिळवलाय. 4 पॉइंट सोबत 11.40च्या रन रेटनं मात्र आतापर्यंत प्लस 1.58 हा पॉइंट टेबल त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर मातोश्री रावराणे वॉरियर्स 3 मॅचेस त्यांनी सुद्धा खेळलेत, 2 मॅचेस जिंकलेत, 4 पॉइंट्स आहेत, 10.39 आणि प्लस 0.81 असा त्यांचा रन रेट टेबल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर भाविक 11ने 2 सामने खेळलेले आहेत, एका सामन्यात फक्त विजय मिळवता आलेला आहे. 2 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 9.00 हा त्यांचा रन रेट आहे आणि प्लस 1.86चा नेट रन रेट त्यांचा पाहायला मिळतोय. आणि चौथा संघ आहे अ गटातून देवश्री फायटर्स. 3 सामने आतापर्यंत खेळलेले आहेत, 1 सामन्यात विजय मिळालाय, 2 सामन्यात पराभव. 2 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. रन रेट जर आपण पाहिलात तर 10.82 इतका आणि नेट रन रेट जर आपण पाहिलात तर -1.18 असा पहिल्या 4 संघांचा हा रन रेट टेबल आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर पूल 2 मध्ये दुसऱ्या गटातून पहिला संघ आहे सान्वी फायटर्स. सान्वी फायटर्सने आतापर्यंत 3 सामने खेळले, 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय, 4 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. रन रेट जर आपण पाहिलात तर 10.18 आणि नेट रन रेट जर आपण पाहिलात तर -0.90 इतका. दुसरा संघ आहे मधु 11 लालबाग. 2 सामने आतापर्यंत खेळलेत आणि हा तिसरा सामना त्यांचा सुरू आहे. एका मॅच मध्ये त्यांच्या नावावरती विजय आहे. 2 पॉइंट्स आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये. 11.75चा रन रेट आहे आणि प्लस 1.66 हा इतका नेट रन रेट त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. के किंग्स 3 मॅचेस खेळलेले आहेत, एका मॅच मध्ये विजय, 2 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. रन रेट आहे 9.50चा आणि नेट रन रेट -0.80 आणि चौथा संघ आहे गणेश गल्ली योद्धाज. 3 मॅचेस खेळलेले आहेत, एकच मॅच जिंकू शकलेले आहेत, 2 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. रन रेट आपण जर पाहिलात तर 8.82 अर्थात 8.82 आणि नेट रन रेट आपण जर पाहिलात तर -1.76 -1.76 असा त्यांचा रन रेट आहे. तर हा रन रेट टेबल आपल्या सगळ्यांनाच कळालेला असेल. त्यानंतर मात्र आपण आता पुढील मॅचच्या टॉसकडे जाऊया. अभिषेक पाटील आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. धन्यवाद. येस, गणेश गल्ली योद्धाज संघ आपण त्वरितच व्यासपीठाजवळ या. गणेश गल्ली योद्धाज टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा आणि देवश्री फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर गणेश गल्ली योद्धाज हा संघ आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय.
हा टॉस केला जातोय देवश्री फायटर्स. लक फॅक्टर 7 आहे अमयच्या. टॉस पुन्हा एकदा उडवला. टॉस पुन्हा एकदा उडवला जातोय. यस, गणेश गल्ली कॉल केलाय देवश्री फायटर्स या संघाने. यस, गणेश गल्ली आणि गणेश गल्ली झाली आहे. आणि टॉस जर आपण पाहिलं तर देवश्री फायटर्स निर्णय कळवा. अमय, बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. ही महत्वाची मॅच आहे. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण सामन्याला सुरुवात होते. परत जी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 49 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 48 धावा बनल्यात. पहिल्या 12 बॉलचा जो खेळ आपण पाहिला होता तो थोडासा वेगळा होता. नंतरच्या 12 बॉलचा खेळ थोडासा वेगळा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आपण अपेक्षित करत होतो तितक्या धावा मात्र फलंदाजांना जमवता आल्या नाहीत. तिथे आपण जर पाहिलं तर मयांक कंदारेची विकेट सुद्धा आली. राहुल दुबे शेवटच्या बॉलसाठी स्ट्राईकवर आले होते, त्यांना सुद्धा धाव जमवता आलेली नाहीये. आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 48 धावा एकूण 4 ओव्हरमध्ये बनवू शकलेत मधु इलेव्हन लालबाग संघाचे फलंदाज. 49 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल मयांक कंदारे. पहिला चेंडू, पंचांकडून येणारा निर्णय आपल्याला पाहावा लागेल. येस, इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा एकही बॉल पूर्ण न करता इथे मात्र धावफलकावरती लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी मात्र एका बाजूने आपण जर पाहिलं तर निखिल महिंद्रकर आहे आणि त्याच्या जोडीला मात्र हर्षित रंका. ओहो, या वेळेला मात्र उजवी यष्टी वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड. क्लीन बोल्ड. आली आहे. निखिल महिंद्रकर बाद होऊन माघारी परतलाय. अगदी निराशा त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. त्रिफळ उद्ध्वस्त झालेला जसं त्याने मागे पाहिला. न्यू बॅटर येतो प्रथमेश, कॅप्टन आहेत टीमचे. त्यांच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी असेल. 49 धावा सुद्धा एक चांगला स्कोर मानला जाईल या मैदानावरती. ज्या पद्धतीने मात्र मयांकने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने मात्र राज फोंडकेने बॅटिंग केली, यावेळेला मात्र थोडीशी कमी गती यावेळेला चेंडूमध्ये पाहायला मिळाली. सॉफ्ट हँडने हाताळला गेलेला बॉल होता. प्रथमेशने मात्र त्याला कट केलं. अगदी स्लायसिंग कट सोबत ही सिंगल धाव येते आणि लाईट्स ऑन झालेले आहेत. संध्याकाळच्या सत्रात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. सिंगलने वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चार धावा स्कोरबोर्ड वरती. मयांकचा पुढील चेंडू हर्षित रंका स्ट्राईकवर. हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र ऑन साईडच्या भिंतीकडे इमारतीमध्ये पाठवलंय. 2 धावांचा इशारा येतो पंचांकडून. 6 3 चेंडू 6 धावा. वन्स अगेन मयांक वर्सेस हर्षित. लेंथ पकडून ठेवली आहे. तसं बघायला गेलं तर मयांक कंदारे एक चांगला अनुभव या मैदानावर खेळण्याचा, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा. त्यामुळे या मैदानावर कशी गोलंदाजी करायची हे त्याला पुरतं ठाऊक आहे. आणि पुमा कंपनीने मात्र एक नवीन स्टाईल आणली आहे. एका पायात वेगळ्या रंगाचा शूज, दुसऱ्या पायात वेगळ्या रंगाचा शूज. एका पायात ब्लू, एका पायात पिंक.
आणि या वेळेला डाऊन दी ग्राउंड. हो चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग बघायला मिळते राज फोंडकेकडून. रनआउट होईल बॅटर प्रथमेश बाद. काय फिल्डिंग केली आहे आणि तितका चांगला थ्रो सुद्धा बघायला मिळतोय. तिथून का जर बॉल हातातून मागे गेला असता ना तर 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु ते धावा नाही. सुरुवातीचे 2 विकेट्स थोडेसे लवकर पटकावले गेले. एक बोल्ड झाला, रनआउट आलाय. पहिली विकेट आली होती राज फोंडके सारख्या निखिल सारख्या फलंदाजाची, माफ करा, निखिल बाद झाला. तदनंतर आता प्रथमेशची विकेट आली आहे. हर्षित रंकावर मात्र जबाबदारी असेल या मॅचची. साथ देण्यासाठी मात्र मकरंद केसरकर आलाय. पुन्हा एकदा भिंतीच्या दिशेने जातोय, इमारतीच्या दिशेने जातोय. 2 धावा तिकडे नक्कीच मिळतील आणि अशा पद्धतीने मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. होय, 2 या ठिकाणी आपण विकेट आलेले पहिल्या षटकातून. आणि हर्ष पंडित हा ॲक्शन पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. चांगली उंची आहे, चांगली हाईट आहे या गोलंदाजाकडे. सिंगल रनने मात्र सुरुवात होते या नवीन ओव्हरची. पाठलाग करायचा 49 धावांचा. पहिल्या षटकातून आल्या धावा 10, त्यामध्ये पटकावले गेलेत ते 2 विकेट्स आणि आताच्या बॉलवर एक सिंगल, अशी एकंदरीत 11 धावा, 2 गडी बाद. भाविक 11. अजूनही 38 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक राहिलेत 17. या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, स्विंग अँड मिस. विकेट कीपर राहुल दुबे यांच्या हातामध्ये बॉल चाललाय. एक चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वाचा असेल फलंदाजांसाठी. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 49 धावा सुद्धा या मैदानावरती बनवणं कठीण जातं. कधी काही वेळेला आपण पाहिलेलं सुद्धा आहे. कालचा दिवस लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या, आजचा दिवस मात्र आपण जर पाहिलं तर हाय स्कोरिंग सामने आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं कुठेतरी आता खेळपट्टी जी आहे सकाळच्या कडक उन्हामध्ये चांगली सुकलेली आहे, फ्लॅट झाली आहे आणि त्यावर फलंदाजांना आता चांगले बॉल दिसू लागलेले आहेत. अगदी चांगली नजर बसते चेंडूवरती. सकाळच्या सत्रातला खेळ थोडासा वेगळा होता, फ्लड लाईट्स मधला खेळ थोडासा वेगळा आहे. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेची सुरुवात झाली होती, त्यावेळेला मात्र लो स्कोरिंग सामने झाले. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर नॅचरल लाईट्समध्ये ज्या वेळेला बॅटिंग केली फलंदाजांनी त्यावेळेला चांगले फटके, चांगल्या धावा तिथे बॅटर्सच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु आता लाईट्स ऑन झाल्यानंतर मात्र काय घडतंय ना, किती बदल होतोय या स्पर्धेमध्ये किंवा सामन्यांमध्ये, धावसंख्येवर किती त्याचा परिणाम होतोय ते आपल्याला पाहावं लागेल. आतापर्यंत 15 धावा स्कोरबोर्डवर. यावेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, मिनी हेलिकॉप्टर. 6 धावा, षटकार येतोय हर्षित रंकाच्या बॅटमधून. हर्षितने मात्र कुठेतरी आपल्या टीमला दिलासा दिला या षटकारासोबत. कुठेतरी एक आत्मविश्वास मिळवून देतोय आपल्या टीमला की होय मी अजून मैदानामध्ये आहे आणि मी बॅटिंग करू शकतो, माझ्या टीमला मी जिंकवू शकतो. अगदी जबाबदारीनिशी बॅटिंग करताना हर्षित रंका मैदानावरती. या अगोदरच्या बॉलवर षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर.
अजूनही 28 धावांची गरज आहे. यावेळेला विकेट पटकावण्याची संधी आहे. पाहूया काय घडतंय. तिकडे मात्र कॅच ड्रॉप केलाय. मिसफील्ड पाहायला मिळतंय. गचाळ क्षेत्ररक्षण. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. कॅचची गरज होती परंतु क्षेत्ररक्षकांमधला ताळमेळ मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. कोऑर्डिनेशन मात्र थोडंसं बिघडलं. कॅच करायची होती. मोठा विकेट हा मिळाला असता परंतु क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाहीये. धावा मिळत आहेत. 2 बॉल नंतर मात्र आपण जर पाहिलं तर मोठे फटके यायला सुरुवात झाली. 3 दुहेरी धावांचे फटके, 1 षटकारही आला आणि एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 20. हा आकडा कुठेतरी मात्र पुन्हा एकदा लक्षात घ्यावा लागेल मधु 11 लालबाग टीमला. मगाशी 6 बॉलमध्ये 26 ची गरज असताना समोरच्या टीमने मात्र त्यांना त्या धावा बनवून पराभूत केलं होतं. आज मात्र 12 चेंडूत 26 आहे त्यामुळे सावधान राहावं लागेल. क्राईम पेट्रोलचा एक डायलॉग आहे, सावधान रहे, सतर्क रहे, सुरक्षित रहे. तोच डायलॉग लागू असेल मधु 11 लालबाग साठी. 12 बॉल 26. हाफ ट्रॅकर बॉल. या वेळेला मात्र कव्हर क्षेत्राकडे बॉल जाताना पाहायला मिळतोय. डिक्लेअर मध्ये जाईल का, झेल केला जाईल आणि तिथे मात्र फिल्डर आहे. विकेटचं होईल पतन. होणार आहे आज, त्यात काही शंका नाही आहे. पण धिंगाणा घालणार कोण, कोणती टीम अंतिम विजेता होणार, कोण पटकावणार हा 3ऱ्या पर्वाचा विजेतेपदाचा मान, कोणाला मिळणार ही गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 ची चकचकती ट्रॉफी. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे. संपूर्ण गणेश गल्लीकर, संपूर्ण लालबागकर मात्र ही स्पर्धा उघड्या डोळ्यांनी बघतोय. काही प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहून ही स्पर्धा पाहतात. काही प्रेक्षक आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर पावसाचे थेंब आता मात्र मैदानावरती पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वातावरणात थोडासा बदल आपण पाहिलाय. सकाळच्या सत्रात थोडंसं ऊन कडक होतं त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात कुठेतरी आता पावसाची शक्यता दिसून येते आहे. परंतु यावेळेला ओहो चांगला प्रयत्न होता मयांक खंदारेचा. पावसाचे थेंब मात्र त्या ठिकाणी मैदानावरती पडू लागलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने वा काय फटका खेळलाय, अप्रतिम, दर्जेदार, अविश्वसनीय, इनक्रेडिबल, जबरदस्त फटका. म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला कट केला, पॉइंटकडे 1 रन,
2 रन, माफ करा 2 धावांचा फटका आलाय शेवटच्या बॉलवर आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या धावसंख्येवर. सामना अजूनही संपलेला नाहीये आणि मधुसूदन भुवर तिकडून सांगतायत की नाही ही मॅच आम्ही कशीही करून जिंकणारच. हा आत्मविश्वास आहे. आणि प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपल्या कॅमेरामनचं कॅमेरावर तुम्हाला पाहायला मिळू शकेल. बघा अगदी वायरीवर बसलेल्या पोपटाला सुद्धा त्याने कॅमेऱ्यात कैद केलंय. खूप चांगलं कॅमेरा वर्क. 6 चेंडू 15 धावा. राहुल दुबे शेवटची ओव्हर घेऊन आलेत. स्ट्राइक वरती रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षित. कोण जिंकणार ही मॅच, भाविक 11 की मधु 11? पहिला बॉल, परंतु या वेळेला वाईडच्या घरात जात असताना त्या बॉलला छेडलंय आणि पहिल्या बॉलवर मिळवली गेली आहे रोहितची विकेट. पहिला बॉल विकेट आली आहे. 5 बॉल 15चं समीकरण. कोण जिंकणार ही मॅच, मधु 11 लालबाग की भाविक 11? एका बाजूला मधुसूदन भुवड यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर समीरजी आंबेडकर. दोन्ही कॅप्टनच्या मनामध्ये मात्र धडकी भरली आहे, टेन्शन वाढलंय. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आदित्य. 5 चेंडू 15 धावा. लेफ्ट हँडेड बॅटर पाठवलाय. राहुल दुबेने अँगल बदललाय अराउंड द स्टम्प्स. दुसरा बॉल या वेळेला मात्र फुल टॉस होता. कव्हर्सकडे जाताना 2 धावांचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय तो संतोषजी नलावडे साहेबांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेच्या पाठीशी. फुल टॉस बॉल हाताळला होता. थोडीशी भीती वाटली होती मधुसूदन भुवड यांना सुद्धा आणि त्यामुळे चर्चा करतायत. आणि ही मॅच जी आहे प्रेक्षक आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना सुद्धा अशा मोमेंट्स आपल्या मोबाईलमध्ये हव्या असतात. या वेळेला मात्र हलक्या हाताने स्टिअर केलं. हर्षितला स्ट्राईक द्यायची आहे हा विचार होता, कारण हर्षितच्या बॅटमधून मात्र आपण जर पाहिलं तर चांगले फटके आलेत. बघा मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता काही प्रेक्षक जे आहेत ते मोबाईलद्वारे सुद्धा या आपल्या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतायत. आणि सोहम लाड यांच्याकडून हर्षित रंका यांनी जर का ही मॅच जिंकवली तर 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार हर्षितला दिला जाईल. आणि तसेच 501चा पुरस्कार पप्पू जैन यांच्या माध्यमातून, हर्षित जैन यांच्या आपल्या दक्षित जैन यांच्या माध्यमातून हा पुरस्कार हर्षितला दिला जाणार आहे. आणि सिद्धेशजी सावंत यांच्याकडून 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलाय आणि स्टेप आउट होऊन नो बॉलच्या इशाऱ्यावरती हर्षित रंकाच्या बॅट मधून आलाय एक दमदार षटकार. आवाज वाढव ना, माईकचा आवाज का कमी केला? हॅलो, येस, थँक्यू सो मच. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 3 नो बॉल होता आत्ताचा, म्हणजे 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. नो बॉलवर षटकार आलाय आणि यानंतरचा बॉल फ्री हिट बॉल असणार आहे. 3 चेंडू 5 धावा. मधुसूदन भुवड यांचं टेन्शन वाढलंय.
आता त्यांच्या हृदयाचे ठोके धडधड 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 करू लागलेले आहेत आणि चेहऱ्यावरती तरी सुद्धा स्माइल आहे. काय घडणार या मॅच मध्ये? शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. पाहूया काय घडतंय. हर्षित रंकावरती सुद्धा प्रेशर आहे. मागील बॉलवरती मात्र स्टेप आउट होऊन खेळलेला फटका पाहायला मिळाला आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला असताना तो षटकार अतिशय महत्वपूर्ण होता या मॅच मध्ये. वापसी होते इथे मात्र फलंदाजाची. हर्षित रंका आज 1 हँडेड खेळी करण्याचा प्रयत्न होतोय. अगदी एक हाती खेळी करतोय आपल्या टीमसाठी फाईट करत असताना. जर काही मॅच हर्षितने आपल्या टीमला जिंकवून दिली तर त्यांच्यासाठी बरीच पारितोषिक आहेत. जवळपास नाही म्हटलं तरी 800 रुपयांचा पुरस्कार आतापर्यंत आलेला आहे. आणखीन एक बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. दोन्ही वेळेला एका वेळेला 7 बॉल मध्ये 26 पाहिजे होते.